बघा, स्वच्छता अभियान उपक्रमासाठी वस्तू विक्री केंद्रात 8.1% दराने सूट देण्याचे जाहीर केले. जर वस्तूच्या खरेदीवर एकूण 4,290 रुपये सूट मिळाली तर एकूण खरेदी किंमत किती, म्हणजे मूळ किंमत त्या वस्तूची काय बाबा, असा प्रश्न विचारला. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव तिथं तुम्हाला करता येईल. मित्रांनो, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. गोष्ट तुमच्या हिताची. एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. तुम्हाला अजिबात कुठल्या पुस्तकाची गरज पडणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. लक्षात घ्या. किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील, अनलिमिटेड प्रश्न अभ्यासता येतील. गणितासंबंधीच्या तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील. हे सगळं कशासाठी, तर माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. लेकरांना आता हा प्रश्न कसा सोडवायचा? एका स्वच्छता अभियान उपक्रमासाठी वस्तू विक्री केंद्रात 8.1% दराने सूट देण्याचे जाहीर केले आणि त्या वस्तूच्या खरेदीवर मिळालेली सूट आहे 4,290 रुपये. तर वस्तूची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत किती, असा प्रश्न विचारला. गोष्टी लक्षात घ्या. 8.1% ही काय आहे, सूट देण्यात आली. 8.1% हा लेकरांनो पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे, त्यामध्ये अंश मिळवणे, छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडणे, हे काही गणिती गुणधर्म पक्के आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे 4×8 = 32 आणि 33 छेदस्थानी 4% ही सूट आहे देण्यात आलेली. आता 33 छेदस्थानी 4% म्हणून 1/100 हा अपूर्णांक गुणीला घ्या. लक्ष द्या, 33 छेदस्थानी 4 हे टक्के आहेत म्हणून छेदस्थानी 100 घेत असतो आम्ही. उदाहरणार्थ 5% मांडताना व्यवहारी अपूर्णांकात 5/100 असे मांडतात. मग 33/4 हे टक्के आहेत म्हणून छेदस्थानी 100 घ्या ना सर. हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल. लेकरांनो, कोणती संख्या, अंक, पद हे एकटं नसते, त्याच्या छेदस्थानी 1 असतो. आता हा खालचा अपूर्णांक या अपूर्णांकासोबत गुणीला घ्यायचा, म्हणजे गुणाकार व्यस्त रूपात मांडा. 33 छेदस्थानी 4 मांडत असताना गुणाकार व्यस्त रूपात मांडायचं, म्हणजे अंशस्थानी छेदस्थानी असलेलं पद अंशस्थानी मांडा, अंशस्थानी असलेलं पद छेदस्थानी मांडा. गुणाकार व्यस्त म्हणजे अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार, किंवा गुणाकार व्यस्त म्हणजे छेदस्थानी असलेली संख्या अंशस्थानी, अंशस्थानी असलेली संख्या छेदस्थानी. असाच तो अर्थ झाला का नाही, हे तुमच्या लक्षात यावं म्हणून आता पुढे चला. 33/4 हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक रूपांतर. सूट जाहीर केली 8.1% 8.1% याला आम्ही संक्षिप्त केलं, म्हणजे त्याचं अंशाधिक रूपांतरण केलं. हे मात्र टक्केच आहे. पुढचं सांगितलं मी तुम्हाला. आता ह्याचा गुणाकार करा. ही आहे देण्यात येणारी सूट. 33×33 आणि 100 गुणीला 4 400 असा गुणाकार का करायचा, तर अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाछेदाचा होत असतो. ही आहे सूट. आम्हाला त्या वस्तूची मूळ किंमत म्हणजे एकूण खरेदी किंमत विचारली. लक्षात घ्या, म्हणजेच प्रिन्सिपल अमाऊंट आम्हाला विचारली. इथं गोष्टी लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल हे पी यातलं का मांडलं, ती प्रिन्सिपल अमाऊंट किती बाबा, त्या वस्तूवर देण्यात येणारी सूट आहे ही. याचं कसं संक्षिप्त स्वरूप प्राप्त केलं हे तुम्हाला लक्षात नसेल आलं तर पुन्हा एकदा पहा. आता ही प्रिन्सिपल अमाऊंट किती, जिच्यावर 33 छेदस्थानी 400 म्हणजेच 8.1% सूट दिली, आणि ही सूट आहे लेकरांनो 4,290. अशा पद्धतीची मांडणी करा. लक्षात घ्या. पुढे चला. आता हे पी असेच ठेवू. 4,290 कड जाताना 400 अंशस्थानी छेदस्थानी 33 का मांडायचे, हा प्रश्न तुमच्या
मनाशी पडला असेल, संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना छेदस्थानी असेल, अंशस्थानी असेल, छेदस्थानी मांडावी लागतील. लेकरांनो लक्ष द्या. आता हा भाग जातो 130 ना, म्हणजे पी बराबर 130 गुणिला 400. हा गुणाकार जेव्हा आम्ही करू 13×52 होतात. त्यावर हे 3 शून्य देऊन टाका. हे पी म्हणजे काय, तर त्या वस्तूची प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजेच मूळ किंमत किती यासाठी गृहीत धरलेलं चलपद. तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकूण खरेदी किंमत किती, 52,000 रुपये. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. गोष्ट हिताची एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी अजिबात कुठल्याच पुस्तकाची गरज पडणार नाही. आणि हे सगळे प्रश्न लेकरांनी म्हणजे चिकित्सक प्रश्न आहेत, डायमंड प्रश्न आहेत, क्वालिटी प्रश्न आहेत, महाराष्ट्रभरातल्या तमाम लेकरांनी विचारलेले. लक्ष द्या. त्यामुळं अवश्य कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवे. तुम्ही निश्चित विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. ओके. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.